नमस्कार, आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद। चला तर बघूया आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना मराठवाडा आरोग्य समन्वयक व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे राजू सेठ जयस्वाल यांचे प्रशासनाला खडे बोल। रुग्णांची चेष्टा थांबवून महात्मा फुले जनआरोग्य सेवेतून 5 लाखाची मदत मिळवून द्या। आज शासकीय महाविद्यालय घाटी येथील परिसरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या कामासहित रुग्णांना उपचारादरम्यान आर्थिक परिस्थितीमुळे होणाऱ्या त्रासामुळे स्वतःचा जीव गमवावा लागत आहे। या महत्त्वपूर्ण समस्येकडे लक्ष देऊन प्रशासनाला या व इतर प्रश्नांनी धारेवर धरणारे शिवसेना आरोग्य समन्वयक राजू सेठ जयस्वाल यांनी आरोग्य प्रशासनासहित माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली की आपण म्हणता रुग्णांना उपचारासाठी काळजी करण्याची गरज नाही, उपचाराकरिता 5 लाखाची मदत प्रशासन करणार आहे। प्रशासन रुग्णांच्या पाठीशी उभे आहे। अशा घोषणांचा पाऊस आपण पाडत आहात। अहो, हा घोषणांचा पाऊस थांबवा हो, अशी कळकळीची विनंती प्रशासनाला करताना पुढे राजू सेठ जयस्वाल म्हणतात, सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही। शेतकऱ्यांच्या पदरी निराशेचा पाऊस आपण पाडत आहात, त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येत आहे। आपण घोषणांचा पाऊस थांबवून खऱ्या अर्थाने मदतीचा पाऊस पाडा, असेही शिवसेना आरोग्य समन्वयक राजू सेठ जयस्वाल यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य दादा यांना पण माझा मुजरा करतो आणि मुंबईच्या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने आज मी संभाजीनगर घाटीमध्ये 24 घंटे कार्यरत असतो। नांदेड घाटी असू दे का जालना घाटी असू दे, जी मला मराठवाड्याची जिम्मेदारी दिली, मी सगळ्या घाटीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन बघायचं, सगळं एकनिष्ठ असं काम चालू आहे। असं अतिशय आनंद वाटतो। पण मला एक सांगायचं या सरकारला का तुम्ही नुसतं घोषणाचा पाऊस पाडता, शेतकऱ्याला मदत नाही, गरीब लोकांना मदत नाही। आज सगळे शेतकरी लोक परेशान आहे, बेरोजगारी वाढली। आज घाटीमध्ये कितीतरी लोक आज मराठवाड्यातून येते, कुठली व्यवस्था नाही। तुम्ही नुसतं सांगता का 5 लाखाचा इलाज मोफत होईल। फडणवीस साहेब, मी एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही संभाजीनगरमध्ये 5 लाखाचा कोणत्याही रुग्णाला जर इलाज करून दिला ना, तर माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देईन। तुमचाच व्हिडिओ आहे हा का सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी 5 लाखाचा सगळं फ्री करून दिलं। आज का लोक इथं 100 रुपयाला परेशान आहे। साहेब, थोडी काळजी घ्या, हे नुसता घोषणाचा पाऊस पडू नका, कारण सगळे लोक आज परेशान आहे। तुम्हाला सांगतो, मोदीजीचा बी आदरणीय मोदीजी साहेब, आम्ही सगळ्यांचा आदर करतो, त्यांचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहे का 5 लाखाचा इलाज मी मोफत केला। असं इतकं फसवणूक नका करू। आज सगळे देश विकत आले, तुम्ही इथपर्यंत आले। आज मी घाटीच्या क्षेत्रामध्ये लोक मला विचारते, राजू शेठ हे कार्डचं काय झालं? हे आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान, तुम्हाला सुद्धा सांगतो का 5 लाखाचं जे तुम्ही म्हणता ना रुग्णासाठी आम्ही फ्री व्यवस्था केली महात्मा फुलेमधून, तर संभाजीनगरच्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही 5 लाखाची व्यवस्था केली असेल ना, तर सगळ्या प्रॉपर्टी माझ्या तुमच्या नावावर करतो। जरा लोकांना भुलताप मारायचं बंद करा, जाहिरातवर खर्च केल्यापेक्षा गरिबाला खर्च करा। आज मेडिसिनसाठी परेशान आहे लोक। ही कळकळीची विनंती एक शिवसैनिक म्हणून करतो, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही फक्त घोषणाचा पाऊस पाडू शकता, अस्तित्वात तुमचं काही नाही। आज सगळे बेरोजगारी वाढले। माझी आज घाटीमध्ये व्हिजिट असताना जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्याच्या तरुणाच्या होतं, त्यातल्या त्यात संभाजीनगरच्या जास्त आत्महत्या होऊ राहिले। कोणी इथं फाशी घेऊन येतं, कोणी औषध पिऊन येतं, अशी घटना होऊ राहिल्या। जर तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, मोठे मोठे मीटिंग चालू असल्या, तुम्ही 5 स्टार हॉटेलमधून जेवण आणून तुम्ही जर काम करता, जेवण मागिता, आणि गरीब लोक 10 रुपयाच्या थाळीसाठी परेशान आहे। मी आज शिवसैनिक म्हणून विनंती करतो तुम्हाला की हे सगळं सिस्टम सुधरा आणि लवकरात लवकर महात्मा फुलेचा लाभ कसा आमच्या गोरगरिबाला होईल त्यासाठी काम करा। नुसता घोषणाचा पाऊस वाढू नका। संभाजीनगरच्या सर्व हॉस्पिटलचे 2-2, 4-4, 5-5 कोटी रुपये तुम्ही महात्मा जन आरोग्याचे थकवलेले आहेत। पुढचं ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर लोक करीत नाही। तुम्हाला कळकळीची एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो की या गोरगरिबाकडे पाहून हे सगळी व्यवस्था सुधरा आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये सगळे कुटुंबाला कसा लाभ होईल त्यासाठी काम करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातम्यासहितच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण बघत रहा नमस्कार औरंगाबाद।